नमस्कार. आज आपण 12व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे मुख्य वस्तूंमध्ये सार रूपाने आपली व्यापकता आहे असे सांगत भगवंतांनी प्रकारांतराने सर्व जगतात आपली सर्व व्यापकता आणि सर्व स्वरूपता असल्याचे सिद्ध केले आहे. आता ते स्वतः आपणच त्रिगुणमय जगताचे मूल कारण असल्याचे सांगून या प्रसंगाचा उपसंहार करीत आहेत. श्लोक 12. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त ये वेति तान् विद्धि नत्वहन्तेषु ते मयि. श्लोकाचा अर्थ, आणखीही जे सत्वगुणापासून, रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे तू समज. परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत. मन, बुद्धी, अहंकार, इंद्रिये, इंद्रियांचे विषय, तन्मात्र, महाभूते, सर्व गुण, अवगुण आणि कर्म इत्यादी जे भाव आहेत ते सर्व सात्विक, राजस व तामस या भावांच्या अंतर्गत आहेत. या सर्व पदार्थांचा विकास व विस्तार भगवंतांच्या अपरा प्रकृतीमुळे होतो आणि ती प्रकृती भगवंतांचीच आहे. ती भगवंतांपेक्षा भिन्न नाही. त्यांच्या लीला संकेताने प्रकृतीच्या द्वारेच सर्वांचे सृजन, विस्तार व उपसंहार होत असतो. अशा प्रकारे जाणून घेणे म्हणजेच ते सर्व भाव भगवंतांपासून होणारे आहेत असे समजणे होय. वरील सर्व त्रिगुणमय भाव जर भगवंतांमुळेच असतात तर मग ते माझ्यात नाहीत आणि मी त्यांच्यात नाही ह्या म्हणण्याचा अर्थ असा की आकाशात उत्पन्न होणाऱ्या ढगांचे कारण आणि आधार आकाश आहे, परंतु आकाश त्यांच्यापासून पूर्णपणे अलिप्त आहे. ढग आकाशात नेहमी नसतात व अनित्य असल्यामुळे वस्तुतः त्यांची स्थिर सत्ता सुद्धा नाही. पण ढग नसतानाही आकाश नेहमी असते. जेथे ढग नाहीत तेथेही आकाश तर आहेच. ते ढगांचे आश्रित नाही. वस्तुतः ढग सुद्धा आकाशापेक्षा भिन्न नाहीत. ते त्याच्यातच व त्याच्यापासून उत्पन्न होतात. म्हणून ढगांची भिन्न अशी सत्ता खरोखर नसल्यामुळे आकाश कोणत्याही काळी ढगांमध्ये नाही. ते नेहमी स्वतःमध्ये स्थित आहे. अशाच प्रकारे भगवंत हे सुद्धा समस्त त्रिगुणमय भावांचे कारण वा आधार आहेत. तथापि वास्तविक ते गुण भगवंतांमध्ये नाहीत व भगवंत त्यांच्यामध्ये नाहीत. भगवंत पूर्णपणे आणि नेहमी गुणातीत आहेत व नित्य स्वतःमध्ये स्थित आहेत. म्हणून ते भगवंत म्हणतात, त्यांच्यामध्ये मी नाही व ते माझ्यात नाहीत. अशा प्रकारे आज आपण 12व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 13व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.